भाई बहिणीकडे मस्त थंड वाटते रे. हो थंड वाटत. अरे जीवन समीर, नऱ्या वगैरे वाटत आहे आवाज. ए इकडे या. काय उन्हात थांबलेत काय तुम्ही? कुठं? सावलीत आहे इकडे. ही अरे एवढं उन्हाचं कुठे फिरताय तुम्ही? आणि ते पण काही न बांधता. किती ऊन तपतंय पुण्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला? आणि हा बघ, याला तर तिथून इथे येईपर्यंत टॅनिंग झाली. अबे विदर्भातल्या माणसाला पुण्यातल्या उन्हाची भीती दाखवून राहिला का बे? अबे 36-37 तापमान आहे ना, तू म्हणून भयानक ऊन. अबे एवढी गरमी तर आमच्या एसीच्या खोलीत राहते. अबे आमचा अकोला मागच्या आठवड्यामध्ये 47 पार करून आलं आणि पुरा विदर्भ मे मध्ये 50च्या वरच राहते. ए, सूर्य जातात सताबाबू चंद्रपूरले मट्टा आले येते. आणि यवतमाळ आणि चंद्रपूर फक्त वरतून नाही तपत तर खालून बी तपते, कारण कोळशाच्या खाणी आहे. म्हणजे दोन्हीकडून भाजल्यावर कसं एकदम ओके होऊन जाते कार्यक्रम. विदर्भातल्या लोकांना उन्हाची एवढी सवय झाली ना भाऊ, एक दिवस ऊन नाही पडलं ना तर आम्हाला भाऊ गमतच नाही. आमच्याकडले लेकर बी चॉकलेट नाही बघत, ऊन मागते ऊन. हे कोई मिल गया मधला जादू, आमच्याकडेच तर ऊन खाली येते. आणि चुकून जर विदर्भामध्ये उन्हाळ्यात पाऊस पडला ना भाऊ, तर पावसाचं पाणी खाली येईपर्यंत मधातच वापरून पुन्हा ढगात जाते. पुन्हा ढग म्हणून पाऊस पडाले तयार. त्यामुळे पुण्यातल्या उन्हाची भीती विदर्भातल्या लोकांना दाखवू नको. आम्हाला जर काहीची भीती वाटत असेल तर ते म्हणजे नागपूरचे टर्री पोहा कोटा भेटत, यवतमाळचा अंडा राईस आणि चंद्रपूरचा खर्रा भेटत नाही याची. अमरावतीचे गिले वडे आणि शेगावची कचोरी नाही भेटत याची. अबे पुण्यावरून नागपूरला जात असेल ना तर ट्रेनचं तात्काळ तिकीट भेटत नाही. या गोष्टी सोडल्या ना भाऊ तर विदर्भातल्या माणसाला पुण्यामध्ये दुसरं कशाची भीती वाटत नाही. समजला का? इकडे ऊन जरा जास्त आहे असं तुम्हालाच वाटते. आणि 36-37 मध्ये राजे हो तुमची टराटर फाटते. चल चहा पाचतो तुले. अबे मस्त गरम गरम चहा पिऊ. चहा चल. पिऊ. अबे चहा पिऊ चहा.